श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात सर्वांना. सकाळच्या शांत आणि प्रसन्न वातावरणामध्ये देवांना अशी ताजी आणि टवटवीत फुले वाहून मस्त अशी देवपूजा आटोपून घेतली. कारण आज मी निघाली आहे कुठे, चला तर तुम्ही पण सोबत माझ्या. मला काही कमेंट आल्या होत्या की आता न्यू व्लॉग्स पण टाक, आम्हाला बघायला आवडतील. सो तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवला आहे. शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका. हे पहा, मी इथे आलेली आहे. कुठे तर हा आहे हिरकणी हाट. खास महिला बचत गटातील ज्या महिला आहेत तर त्या इथे सहभागी झालेल्या आहेत. मिनी सरस हिरकणी हाट. चला तर मग मध्ये जाऊन पाहूया. तर पहिल्या स्टॉलवरती मला हा सांबारचा प्रीमिक्स दिसला आहे. यासाठी फक्त पाणी गरम करायचं आहे आणि त्यामध्ये ही पावडर टाकली की झाले आपले वरण तयार. त्यानंतर ह्या स्टॉलवरती मला हे लग्नामध्ये रुखवतासाठी देण्यासाठीचे हे वेगवेगळ्या थीम असलेले प्रिंटेड सूप आहेत. त्यानंतर ह्या आर्टिफिशियल रांगोळी पोस्टर्स आहेत. त्यानंतरचा हा पितळी करंडा आहे. हे साध्या वर्णाचं प्रीमिक्स आहे. हे लहान मुलासाठी अतिशय उपयोगी आहे. त्यानंतर ज्वेलरीचा स्टॉल आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या नथ, नेकलेस आणि या सुंदर अशा मोत्याच्या बांगड्या वेगवेगळ्या कलर्स आणि डिझाईन्समध्ये आहेत. त्यानंतर ही आहे खवय्यांसाठीची मेजवानी. यामध्ये तांदळाचे पापड, बाजरीचे पापड, त्यानंतर हे घरगुती मसाले, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, त्यानंतर बाजरीच्या ह्या चकल्या, तसेच विविध डाळीपासून बनवलेले हे सांडगे, या घरगुती हातावर बनवलेल्या शेवया आहेत, हे पापड आहेत. यानंतर हे नाचणीचे, बाजरीचे आणि हे पापड पोह्यापासूनचे बनवलेले आहेत. त्यानंतर हे बटाटा चिप्स आहेत. इथे एक कुरड्या आणि खारुडीसाठीचा स्पेशल असा स्टॉल आहे. तिथे त्यांनी त्यांचा रेट चार्टसुद्धा लावलेला आहे. त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आहेत ह्या डब्यांमध्ये. त्यानंतर मुखवाससुद्धा आहे आणि हा आहे सेंद्रिय गूळ, म्हणजे सेंद्रिय शेतीतून तयार केलेल्या ऊसापासूनचा हा गूळ आहे. त्यानंतर इथे त्यांनी सॅम्पलसाठी या डब्यामध्ये गूळ पण ठेवलेला आहे. मलाही दिला, मस्त होता. त्यानंतर हा आहे चिंचेचा ग्लास. मस्त अशी गावरान आणि ताजी चिंच होती. त्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे आंबट गोड लोणचे आहेत, लिंबूचे, आंब्याचे, तसेच मिरचीचे सुद्धा आहे. त्यानंतर अगेन हा पापडचा स्टॉल आहे. बाजरीचे पापड, नाचणीचे, तांदळाचे. त्यानंतर उपवासासाठी लागणारे सुद्धा पापड आहेत. मस्त असे हे पोह्याचे पापड, मस्त पॅकिंग केलेली आहे सगळ्यांची. ह्या आहेत बाजरीच्या कडक भाकरी, सगळं काही असं व्यवस्थित पॅकिंग केलेलं आहे. त्यानंतर वेळ झाली घरी जाण्याची आणि बाहेर येताच हे मस्त असे पाणीपुरीचे आणि आईस्क्रीमचे स्टॉल दिसले. मस्त मी माझी ऑल टाईम फेवरेट असलेली ही पाणीपुरी आणि सोबतच आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. तर ह्या माझ्या लाँग व्हिडिओचा जर तुम्हाला नेक्स्ट पार्ट हवा असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा.